झी 24 तास एक पाऊल पुढे. शाळा आणि काकस्पर्शमधल्या लक्षवेधी भूमिकेनंतर केतकी माटेगावकर पुन्हा एकदा बिग स्क्रीनवर झळकण्यासाठी सज्ज झालीय. तानी हा तिचा नवा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. स्वतः केतकीला ह्या नव्या सिनेमाबद्दल काय वाटतंय हे ती आपल्याला सांगणार आहे. तेव्हा पाहूयात केतकीशी केलेली ही खास बातचीत. तानी हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. या सिनेमामध्ये झळकणार आहे केतकी माटेगावकर. आजवर तिला आपण अनेक वेगवेगळ्या शेड्समध्ये पाहिलंय, पण या फिल्ममधली भूमिका तिच्यासाठी नक्की स्पेशल असणार आहे. केतकी आता आपल्या सोबत आहे. केतकी, खूप खूप स्वागत आहे तुझं. हाय, हॅलो. केतकी, या फिल्ममधली भूमिका नक्कीच तुझ्यासाठी खूप वेगळी असेल, कारण आजवर तुला आम्ही ज्या कॅरेक्टर्समध्ये पाहिलं आहे ती नॉर्मली टीनेजरचे जे रोल्स आहेत तेच होते, पण या भूमिकेविषयी काय सांगावं सर? तानी हा चित्रपटच माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे असं मी म्हणेन. कारण असं आहे की लहानपणापासून गायिका म्हणून लोक ओळखत आली आत्तापर्यंत, आणि त्याच्यानंतर मग मी संगीत नाटक केलं. मग त्याच्यातून मला 2 चित्रपट आले, शाळा आणि काकस्पर्श, आणि ते दोन चित्रपट खूप आवडले लोकांना, खूप प्रतिसाद मिळाला लोकांचा. त्याच्यानंतर मी सुद्धा हा विचार करत होते की आता लोकांच्या आपल्याकडनं अपेक्षा नक्कीच वाढलेल्या आहेत, मग तसा रोल किंवा तसं काम आपल्याकडनं होणं जास्ती महत्त्वाचं आहे. आणि मी त्या विशिष्ट कॅरेक्टरची किंवा त्या रोलची मी वाट बघत होते, आणि तो रोल फायनली मला तो मिळाला, माझ्या नशिबात आला. तो म्हणजे तानीचा. कारण तो अतिशय माझ्यासाठी चॅलेंजिंग रोल आहे असं मी म्हणेन. कारण शूटिंग करताना मला ते एक सीन देताना ते जाणवत होतं. कारण तानीची जी कथा आहे ही एका आईवडिलांची आणि त्यांच्या मुलीची कथा आहे. आणि एक खूपच गरीब सायकल रिक्षावाला, म्हणजे नागपुरात तुम्हाला माहिती असेल की सायकल रिक्षावाल्यांचं प्रस्थ खूप आहे. असं या चित्रपटात एक वाक्यसुद्धा आहे की ऑटो रिक्षा ही पेट्रोलवर चालते, पण सायकल रिक्षा ही माणसाच्या रक्तावर चालते, कारण त्यांना ती लोटत न्यायला लागते. तर त्यांचं इन्कम पण असं काही नसतं, म्हणजे रोज 2 वेळचं पोटभर त्यांना जेवायला सुद्धा मिळत नाही. मग अशा आई वडिलांची, म्हणजे असे वडील कष्ट करणारे, सायकल रिक्षा चालवणारे, आणि आई भांडे घासणारी, 4 घरची, त्यांची मुलगी आहे. आणि त्यांना ते दिसतं की आपल्या मुलीमध्ये एक स्पार्क आहे, एक तिला शिकण्याची इच्छा आहे, तर आपल्याला तिला शिकवायला हवं. आणि हे ते ध्येय डोळ्यासमोर ठेवतात आणि मग ते कशा प्रकारे कष्ट करतात अशी ती कथा आहे. आणि आईवडिलांचे हे कष्ट बघून त्या मुलीला झालेली जाणीव की आपल्याला हे आपले आई बाबा हे कष्ट घेत आहेत, तर आपण सुद्धा त्यांना हातभार लावायला पाहिजे. मग ती सुद्धा 4 घरची भांडी घासते. नागपुरात हे खूप आहे की वरातीमध्ये पेट्रोमॅक्स डोक्यावर घेऊन जातात, म्हणजे ते दिवे असतात, तर ते खूप कठीण असतं. ते बघायला खूप सुंदर दिसतं, पण मी जेव्हा या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस जेव्हा मी जेव्हा ते नेलं डोक्यावरून, तेव्हा ते खूपच मला लक्षात आलं की किती कठीण काम आहे. तर अशी ती कथा आहे, आणि तो संघर्ष दाखवला आहे की ती कशी मुलगी आपलं शिक्षण पूर्ण करून ती एक तिची स्वप्न तिची कशी पूर्ण करते, आणि आईवडिलांची स्वप्न कशी पूर्ण करते. आणि मला आनंद आहे या गोष्टीचा की एवढा शाळा आणि काकस्पर्शानंतरचा मला अतिशय प्रिय असलेला आणि मला अगदी हवासा असा रोल मला वाटायला आला. सूर्याचा पहिला किरण कशी छबी तिची हाय, माग वळून वळून पाय, चुकला ठोका काळजाचा, चुकला ठोका काळजाचा. याचबरोबर सिनेमामध्ये अरुण नलावडे आहेत तुझ्यासोबत, बाबांची भूमिका ते करतात, आणि एकूण वडील मुलीचं हे नातं सिनेमामध्ये रेखाटण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? खूपच छान होता. कारण त्यांचा श्वास चित्रपट बघितल्यानंतर मला तेव्हापासून असं वाटत होतं की आपल्याला ह्यांच्याबरोबर कधीतरी काम करायला मिळावं. कारण अनुभवी कलाकाराबरोबर ज्यांनी खूप वर्ष काम केलं आहे, आणि ते नाट्यक्षेत्रात पण उत्तम, म्हणजे त्यांनी खूप नाटकांमधून पण काम केलं आहे, आणि श्वाससारख्या चित्रपटाचा ते एक मोठा भाग होते, महत्त्वाचा भाग होते. तर अशा अनुभवी कलाकाराबरोबर काम करणं आणि त्याच्याकडनं
शिकायला जे मिळतं ते खूप वेगळं असतं. तर त्यांच्याबरोबर पूर्ण चित्रपट त्यांच्याबरोबर म्हणजे एक वडील म्हणून आमचं जी चित्रपटामध्ये जी केमिस्ट्री आहे वडील आणि मुलीची ती इतकी गोड आहे आणि ते अटॅचमेंट खूप छान पद्धतीने या चित्रपटात दाखवलेलं आहे. आणि नक्कीच प्रत्येक बघणाऱ्या रसिकांना म्हणजे वडिलांना आणि मुलीला सुद्धा ते बघताना खूप छान वाटेल असं ते नातं आहे. आणि याचबरोबर सिनेमामध्ये नागपूरची जी वऱ्हाडी भाषा आहे त्याचा वापर करण्यात आलेला आहे, त्यामुळे तोही एक वेगळाच अनुभव असेल तुझ्यासाठी. आतापर्यंत चित्रपटामध्ये नागपुरी भाषा वापरली गेली आहे बऱ्याचदा, पण वऱ्हाडी भाषा वापरली गेलेली नाही आहे. आणि त्यामुळे ह्या भाषेचा वापर पहिल्यांदाच केला आहे. आणि म्हणजे ती खूप तिखट भाषा आहे आणि त्याच्यात पण गोडी पण आहे एक. तर मले तुले कोटी जाऊन राहायला अशी ही वाक्य आहेत. आणि माझा जन्म मूळचा नागपूरचा असल्यामुळे मला खूप कठीण नाही गेलं शिकायला, पण त्या चित्रपटामध्ये म्हणजे वऱ्हाडी भाषेतली गाणीसुद्धा गाणं हे खूप एक नवीन अनुभव होता माझ्यासाठी. आणि चित्रपटात मला सांगायला आवडेल की मी गायले सुद्धा आहे. प्रवीण कुंवर यांचं म्युझिक आहे ह्या चित्रपटाला आणि ह्यात एक वऱ्हाडी भाषेतलं गाणं मी गायले. म्हणजे हे गाणं जर केतकीने सादर केलंय तर याची एक छोटीशी झलक होऊन जाऊ देत. जरूर जरूर. मनात येते माया, मनात येते माया, मनात येते माया, लय उंच उंच उडावं, मग झोका करून इंद्रधनुचा खूप खूप झुलावं, पाय रोवून चिमणीवर आभाड मुठीत घ्यावं, मग झोका करून इंद्रधनुचा खूप खूप झुलावं. आई अंबे जगदंबे, आई अंबे जगदंबे, माय अंबे जगदंबे, आई अंबे जगदंबे, उध 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 उध. हा, क्या बात आहे. चला केतकी, या फिल्मसाठी ऑल द बेस्ट आणि आमच्याशी इतक्या आपुलकीने बोललीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तेव्हा केतकीचा एक वेगळ्या शेडमधला हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट फवादसह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.